आपण आहे ना पोचलोय परेल वर्कशॉपला। हे बघा आपण जरा इथे आतमध्ये बघूया, इथे छान छान सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। हे बघा इथे पहिल्या आगमन आहेत ज्यादा बोलता आहे घाटकोपरचा, आणि ही मूर्ती पण इथे बघा मालाडचा राजा गोरसवाडी। फायनली ट्रॉली आलेली आहे। चला अजून एक इकडे ट्रॉली मोरया गणेश गल्ली इथे, पण मुंबईचा राजा जो आहे ना तो इथेच बसलेला आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवची गोल 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 राऊंड फिरते ना लाईन, ही इकडे समोरच तुमचा आहे चिंचपोकळ्या चिंतामणीचा मंडप। ट्रॉली वगैरे ना इथे झाकून ठेवलेली आहे। हे तारदेव बीट्स आहेत आणि इथे हे मोर्या आहेत, मोर्या बीटची आहे, रॉकी आहे बा। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आहे तारदेवच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आणि खूप सारे बँजोवाले आणि खूप सारे ढोल तशा पथक तिकडे येणार आहे। हा सोहळा आपण कव्हर करणारच आहे। त्यासोबत आपण आज परत जाणार आहे परेल वर्कशॉपला, त्यानंतर जाणार लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंतामणी, ह्याची पण अपडेट घेणार आहे। खूप सारे कमेंट्स येत होते, तर पहिला आपण पोहोचूया परेल वर्कशॉपला आणि तिकडनं आपण नंतर मग बाकी चेक करूया आणि मग शेवटी आपण तारदेवच्या राजाला जाणार आहे। तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स। तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळणार आहेत तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला आता आपण आहे ना पोचलोय परेल वर्कशॉपला। हे बघा इथे, आणि आज रविवार आहे आणि इथे बघणार ना खूप सारे मंडळ इथे आपल्याला बाहेर दिसतात आहे। इथे मूर्ती बुकिंग करायला आलेले आहेत, कारण का इथे अरुणदादाचा पण वर्कशॉप आहे आणि सिद्धेश दिदगोळे दादांचा आणि खूप सारे इथे मूर्तिकारांचा वर्कशॉप आहे एकाच ठिकाणी, त्यामुळे इथे ना खूप सारी गर्दी होणार आहे। हे बघा आता आपण आतमध्ये जाऊया। मंडप फुली कवर झालेला आहे इथे, आणि इथे ना तुम्हाला हे बघा दाखवतो मी आता किती गर्दी आहे आतमध्ये। उत्साह खूप आहे इथे गणेशोत्सवाचा। चायवाल्याकडे पण बघा किती गर्दी झालेली आहे। आणि आता हा जो तुम्ही इकडे बाजूला वर्कशॉप बघता ना मूर्तिकार, हा कोणता आहे माहिती आहे? ईश्वर आर्ट्स आहे बघा। हे बघा आपण जरा इथे आतमध्ये बघूया, इथे मस्त मूर्त्या आहेत। हे बघा इथे वाव किती छान छान सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। हे बघा इथे तर आता तुम्ही बघितला ना हा ईश्वर आर्ट आहे। हा परेल वर्कशॉपच्या एंटर करणार ना तर लेफ्ट साईडला आहे, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे नक्की विजिट करा। मला तर या मूर्त्या खूप आवडल्या। आता आपण बाहेर बघूया। चला आता आपण ईश्वर आर्ट्स करून आहे ना बाहेर आलेलो आहे, आणि हे बघा इथे आहे ना आता खूप सारं सामान येत आहे, आणि हे बघा अशी मेहनत असते ही वाली। हे बघा इथे खूप इथे कामगार लोक आहे ना, आर्टिस्ट लोक इथे काम करत असतात आहेत। हे बघा, आणि मग एक चांगला बाप्पा आपल्याला बघायला मिळतोय, आणि आज ना खूप सारे जण इथे आलेले आहेत। हे बघा, आणि हा जो वर्कशॉप आहे ना हा बघा इथे मूर्तिकार श्री निलेश विधाट आहेत। इथे पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे बनवल्या जातात। हे बघा काम तर आता इथे चालू आहे। इथे पण हा मला वाटतं दोन्ही वर्कशॉप हा त्यांचाच आहे इथे। हे बघा इथे की मूर्ती बनले म्हणजे ऑलमोस्ट बनण्याच्या ह्याच्यावरच आहे ही, जास्त नाही दाखवत ती। आणि हे मला वाटतं ना आता पहिले आगमन आहेत ज्यादा बोलता आहे घाटकोपरचा राजा, परत मल्हारीचा राजा वगैरे ना त्यांचं हे काम चाललं असेल, कारण का ते लवकर लवकर इथे आगमन होणार आहेत। खूप सारे मंडळ आपल्याला इकडे बघायला मिळतात आहेत। हे बघा, आणि हे बघा या वर्कशॉपमध्ये आहे ना इतर बहुतेक सारं इथे काम आपल्याला फास्ट फास्ट होताना दिसतं आहे। आणि ही मूर्ती पण इथे बघा प्रभावळ सकट ही रेडी आहे। हे सगळे मला वाटतं हे लवकर गणपती इथे जाणारे दिसतात आहेत। आगमन यांचा लवकर आहे म्हणून हे काम फास्ट फास्ट होत असेल।
आणि इथे एक ही ट्रॉली आलेली आहे. आता ही ट्रॉली कोणती आहे नाव नाही दिसत आहे. ही एक आहे आणि परळच्या विघ्नहर्ताची एक मागे ट्रॉली आहे. आणि हा आहे ना पूर्ण सिद्धेश दिघोळे कलागंधा आर्ट्स यांचा आहे. आणि आता आपण पुढे बघूया. हे बघा आता पुढचा जो आहे ना हा श्री गणेश आहे. मूर्तिकार आहे मुकेश वालावलकर. हे बघा हा त्यांचा इथे आणि इथे पण काम थोडंफार चाललेलं आहे. आणि ही कोणती आता ट्रॉली आली आहे ती आपण बघूया थांबा पुढून. आणि हा पूर्ण आहे ना हा अरुण दत्ते दादाचा आहे. पहिला आपण आहे ना इथे ही ट्रॉली बघूया कोणाची आहे. बघूया आता आपण ही ट्रॉली कोणती आहे. आणि ही ट्रॉली आहे द वर्ल्ड अँड वन फेमस मालाडचा राजा कोरसवाडी. फायनली ट्रॉली आलेली आहे मालाडच्या राजाची इकडे. आणि इकडे बघा ही कोणती कोणती ट्रॉली इथे आपल्याला दिसते. बघा इथे पण ट्रॉली आहे. ही आहे एक मागे दिसते ती वाली. हे बघा चेंबूरचा चिंतामणी आहे. मुंबईचा एकटा राजा धारावी आणि शेवटी एक आहे आई माऊली. हे देवीचे प्रभाळ वगैरे इथे ठेवलेलं आहे. बघा आणि इथे अरुण दत्ते दादांचे इथे हा वर्कशॉप. आणि इथे ना आता पुढे जाण्याला एंट्री इथे बंद झालेली आहे कारण का काम खूप आहे. आणि इथे बॉडी पार्ट्स वगैरे पण खूप ठेवलेले आहे. कोणाला लागू शकतं त्यामुळे आतमध्ये जाऊ नका. हे बघा पूर्ण इथे काम जोरजोरात आहे. आणि आता आपण जाऊया. तर मित्रांनो आता ही होती रेल वर्कशॉपची अपडेट होती. आणि ना आता लवकरच आपल्याला ना पहिलं आगमन बघायला मिळणार आहे. आता एक घाटकोपरचा राजाचा पहिलं आगमन होणार आहे. मल्हारीचा राजाचा पहिला आगमन होणार आहे. हे आपल्याला बघण्यासारखं आहे कारण का हे लवकर आगमन होतात. हे कोल्हापूरचा राजावाले पण आगमन लवकर करणार आहेत की काय तर आपण त्याची आतुरतेने वाट बघतो आहे. आगमनाची दिवस असे निघत चाललेले आहेत आणि आता टाईम खूप कमी राहिलेला आहे. आणि काम तुम्ही बघितलं खूप जोरजोरात चालू आहे इथे. तर आता आपण ना ही वर्कशॉपची आपण अपडेट दिलेली आहे. आता आपण जाऊया पुढे. चला परेल वर्कशॉपमध्ये ना आपल्याला आता इथे हे मंडळ एक आले ते भेटले आणि त्यांनी आपला चॅनल विचारलं कोणतं आहे आणि सबस्क्राईब पण केलं आहे. तुम्ही पण सबस्क्राईब करा. तर तुम्ही कुठून आले दादा? आम्ही घाटकोपर वेस्टवरून आलो. घाटकोपर वेस्ट. कोणता गणपती तुमचा? यशवंतचा राजा. ओके. मग आता तुम्ही इथे काय मूर्ती बुक करायला आले की काय? आपल्या बाप्पाचा पाठ घेऊन आलो होतो आम्ही. अच्छा. आता आम्ही इकडे ठेवणार. अच्छा मूर्तिकार कोण आहे तुमचे? आपले निलेश विधाते. अच्छा निलेश विधाते आहेत ना. चला चांगलं आहे. आगमन पण इकडनंच होणार आहे आता. तर गणपती बाप्पा धन्यवाद. हे बघा आता आपण इथे बघतोय ना एक कोणती तरी इथे पाठ आलेला आहे आणि प्रभाव पण आहे त्याचा. हे बघा इथे. चला अजून एक इकडे ट्रॉली मोरया. बघा अजून एक इथे पाठ आलेला आहे. असे पाठ आता येतातच आहेत. हे बघा. चला आता आपण परेल वर्कशॉप करून आलोय आपण गणेश गल्ली इथे जिथे मुंबईचा राजा बसतो. आणि हा बघा हाच तो रोड आहे. आता आपण आतमध्ये जाऊन आहे ना अपडेट घेऊया. आपण ठिकाणं आतमध्ये आलेलो आहे आता. आणि हे बघा इथे आपण आलो आहे तिथे मुंबईचा राजा इथे बसतो गणेश गल्लीचा राजा. आणि अजूनपर्यंत नाही इथे काय आहे बघा अजून अपडेट नाही आहे. मी तुम्हाला पुढून दाखवतो. हे बघा आपण पुढे आलो आहे आणि तिथे समोर बघणार ना तिथे आहे ना मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे आणि ती देवीची पण ट्रॉली आहे तिथे अलग अलग. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा इथे. आणि आपण या साईडला बघणार ना जो मुंबईचा राजा बसतो ना हे बघा इथे आहे ना या दोन बिल्डिंगच्या आतमध्ये बसला जातो. हे बघा इथे. आणि मागे एक मंदिर आहे मला वाटतं जैन मंदिर आहे. पण मुंबईचा राजा जो आहे ना तो इथेच बसतो या दोन बिल्डिंगच्या मध्ये. तर अजून काय अपडेट नाही इथे पण. हे बघा. हे बघा ही आहे गणेश गल्ली मुंबईचा राजा ज्याला बोलतात त्याची अपडेट आहे. अजून काहीच अपडेट नाही. अजून मला वाटतं 1-1.5 हप्ता जाईल. बघूया आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं. आता आपण पुढे जाऊया. चला आता आपण मागच्या बाजूने आहे ना आलो आहे. चिवडा गल्ली आहे तिकडे. आणि हे बघा हा जो तुम्हाला इथे बोर्ड दिसेल ना हे बघा लालबागचा राजा मार्ग. आणि इथे समोरच दिलेला आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जो एक फेमस गणपती मंडळ आहे. आणि आपण ना आता इथली अपडेट घ्यायला आलेलो आहे. जाऊन आपण तिकडे बघूया. दिसत तर काय नाही अजूनपर्यंत.
चला पुढे आलोय आणि हे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला इथे दाखवलं. मला विचारत होते तुम्ही की लालबागच्या राजाची काय अपडेट आहे. अजून काही अपडेट नाही आहे इथे. हे बघा हाय तसंच अजून न मंडप बांधलं. फक्त त्यांनी आहे ना एक गणेश शुभारंभ म्हणून त्यांनी पूजा केलेली आहे इथे. हे बघा पुन्हा ही गल्ली पण इथे खाली आहे. काय दिसत नाही अजूनपर्यंत. फक्त इथे लालबागचा राजाच्या इथे आहे ना तुम्ही इथे दर्शन घेऊ शकतात. हे बघा इथे ठेवलेलं आहे. हे वर्षाच्या 12 महिने इथे असतं दर्शन घ्यायला. आणि हा इथे हनुमान मंदिर आहे. बघा अजूनपर्यंत इथे काही अपडेट नाही. मित्रांनो तुम्ही मला ना कमेंट केली होती की लालबागच्या राजाची अजून काय अपडेट आहे. तर मी लास्ट टाइम पण बोललो होतो की काही इथे अपडेट नाही अजून. तरी पण मी तुम्हाला दाखवलं कारण का तुम्ही जसं बोलणार त्याला तसं मला दाखवायला लागणार आहे. कारण का तुम्ही माझे सबस्क्रायबर आहे, तुम्ही माझे मायबाप आहे, तुमच्यामुळे माझा चॅनल चालतो आहे. तर माझं पहिलं कर्तव्य आहे की तुम्हाला दाखवावं. तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. काही नाही जेव्हा आता अपडेट होईल ना की मंडपपूजन वगैरे तेव्हा आता आपण इथे येऊया. आणि आता आपण पुढे जाऊया चिंचपोकळीचा चिंतामणी इथे. हे बघा आता आपण तिकडनं मंडपच्या इकडनं बघून आलो जिथे लालबागचा राजा बसतो. तिकडनं मेन एंट्री असते. आणि आता तुम्हाला हा मैदान दिसतोय, हा ग्राउंड दिसतोय. ह्या ग्राउंडमध्ये आहे ना खूप मोठा इथे मंडप बांधला जातो. ज्या कारणाने आहे ना भाविकांना इकडे लाईन लावून तिकडे दर्शनाला जाता येतात. जी गोल 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 राऊंड फिरते ना लाईन ही इकडे, ती तुम्हाला डायरेक्ट चरणस्पर्श या तिकडे मुखदर्शनासाठी घेऊन जाते. तर आहे ना अजून पण इथे पण अजून काय अपडेट नाही आहे. हे बघा आता लवकरच चालू होईल मला वाटतं. चला आता पुढे जाऊया. आता आहे ना समोरच तुमचा आहे चिंचपोकळी चिंतामणीचा मंडप आहे इथे. आणि आता आपण पुढे जाऊन अपडेट घेऊया कारण का काय दिसत तर नाही अजून. पुढून जाऊन बघूया आपण. चला आता आपण आलेलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो तिथे. आणि हा आहे ना हा परमनंट त्यांचा इथे हा मंडप आहे. चिंचपोकळीचा सार्वजनिक उत्सव मंडळ इथेच आहे ना चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो. आणि आई भवानी पण इथेच बसते. आणि समोर बघणार ना तुम्ही इथे त्यांचे फोटो लावले जो गेल्या वर्षीचा चिंतामणी होता ना इथे. हे बघा आणि आई भवानी हे गेल्या वर्षीचे होते. आणि इथे बघा यांचे प्रोग्राम वगैरेचे काय असतात त्यांचे बॅनर वगैरे लावलेले आहे. ट्रॉली वगैरे ना इथे झाकून ठेवलेली आहे. आणि दोन्ही ट्रॉली आहे, गणपतीची पण आहे आणि देवीची पण आहे. आणि ती गेल्या वर्षीची गदा पण आहे तिथे. हे बघा आणि काय सध्या इथे पण नाही काम झालेलं आहे. पाठ पण इथेच आहे. हे बघा इथून पण तुम्ही येऊ शकतात आणि इथून पण तुम्ही येऊ शकतात. हे बघा चला आता आपण पुढे जाऊया. तर आता ही होती चिंतामणीची अपडेट. इथे काहीच काम झालेलं नाही आहे अजून. आता आपण डायरेक्ट जाऊया ताडदेवच्या राजाला. तिथलं आता आपण पाद्यपूजन सोहळा पूर्ण आता कव्हर करूया. चला बघा आपण एंट्री केलेली आहे. हा चिंचपोकळीचा चिंतामणी इकडे जाताना तो रोड आहे. आणि इकडेच आहे ना कांबळी आर्ट्स असतो. इथे संतोष कांबळी आर्ट्स सरांचं इथे वर्कशॉप असतं. अजूनपर्यंत इथे काय चालू नाही झालं. मुलं व्हॉलीबॉल खेळतात आहे. ज्याचा कुठे शिफ्ट झालं असेल तर कमेंट करा प्लीज. कारण का इथे अजूनपर्यंत रेडी व्हायला पाहिजे होतं. चला आता पुढे जाऊया. चला आता आपण आहे ना पोचलोय तारदेव इथे जिथे तारदेवचा राजाचा पाद्यपूजन सोहळा. आणि आता तुम्ही सेटअप बघा फक्त बघा हा मोर्यावाल्यांचा सेटअप आहे. तिकडे पण आहे, मध्ये रस्ता आहे. आणि हे बघा इकडे पण आहे. हे तारदेव बीट्स आहेत आणि इथे हे मोर्या आहेत, मोर्या बीट्स आहेत. हे बघा आणि त्याच्या पुढे आपण जाणार ना म्हणजे खूप काही इथे ठेवलेलं आहे असं. आणि इथे हा स्टेज आहे. आणि पुढे पण आहे तिथे ढोल ताशा पथक वगैरे. पहिला आहे ना आपण इकडे जाऊन आहे ना दर्शन घेऊया. हे बघा चला आता आतमध्ये चाललोय आपण. आणि आतमध्ये जाणार ना तर पहिलंच आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांचं दर्शन होत आहे. त्यांना आपण नमन करून पुढे जाऊया. हा बघ रॉकी रॉकी आहे, रॉकी आहे बघ. रॉकी नाव काय रॉकी. आपण आलाय वाटतं पाद्यपूजनाला. बघ